की ए आय तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रेड देतोय, तो तुम्हाला स्टॉप लॉस पण देईल, तो तुम्हाला टार्गेट पण देईल. पण नॉलेज कसलं असलं पाहिजे माहिती आहे का, की माझं फंड किती आहे आणि त्या फंडनुसार मी स्वतः जे काम करतो, ते काम ए आय जे करणार आहेत ना, तर तुम्हाला दोन्ही कामाला मॅच करता आलं पाहिजे. कारण ए आयला एक प्रोग्राम जो आहे तो सेट असतो. आता त्या ए आयचा प्रोग्राम आहे, समजा लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताय, आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याला जर आपण एक प्रोग्राम दिला तिथं, की आपला हा ए आय निफ्टीमध्ये ऑप्शन बाईंगमध्ये जे आहे ते डेलीचे 2च ट्रेड करतो, असं मी लोकांना सांगितलं. तर ते 2 ट्रेड जे आहेत ना, हे त्यालाही नॉलेज असलं पाहिजे, की पहिली गोष्ट तर मी निफ्टी ऑप्शन बाईंग केली पाहिजे का नाही केली पाहिजे, हे नॉलेज गरजेचं आहे. दुसरी गोष्ट त्याला हे कळालं पाहिजे, की इथं कॅपिटल किती लागणार आहे माझं, इथं लॉस झाला तर माझा किती होऊ शकतोय, इथं दोन्ही ट्रेड लॉसमध्ये गेले तर काय होईल, दोन्ही ट्रेड प्रॉफिटमध्ये गेले तर काय होईल. तर हे सर्व जर नॉलेज त्या व्यक्तीला असलं ना, तर ए आयमध्ये किंवा अल्गो ट्रेडिंगमध्ये असे काही टूल आहे की जे त्याचा कंट्रोल त्या व्यक्तीच्या हातामध्ये देतात. मग त्याला जर वाटलं की नाही यार आजचं मार्केट थोडंसं मला वेगळं वाटतंय, मला थोडंसं डाऊट आहे मार्केटवरती, काही पैसे बनणार नाही आज, ते ए आयने त्यांनी ते आहे जे थांबून घ्यावं. त्याला जर असं वाटलं कुठेतरी की नाही इथं जे आहेत ना मार्केट जे आहे ते आजचं जे आहे ते चांगलं जाऊ शकतंय, तर स्वतः ट्रेड करण्यापेक्षा जे आहे त्यांनी ते ए आयच्या भरोश्यावरती जे आहे ते टाकून द्यावं.